नमस्कार, मी मिताली. मंडळी, कडाक्याची थंडी पडली की मला वेध लागतात ते मकर संक्रांतीचे. पहाटेचं ते धुकं, आजीनं बनवलेल्या तिळगुळाचा घमघमाट आणि आकाशात उडणारे रंगीबिरंगी पतंग. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपण हा सण नेमका का साजरा करतो? चला, आज थोडं गप्पा मारत समजून घेऊया. बघा ना, निसर्ग किती हुशार आहे. या दिवसापर्यंत सूर्य लांबच्या प्रवासावर म्हणजे दक्षिणेकडे असतो. पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव ठरवतात, बास, आता घरी परतायची वेळ झाली. ते मकर राशीत प्रवेश करतात आणि त्यांचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो, ज्याला आपण उत्तरायण म्हणतो. थोडक्यात काय तर काळोखाची रात्र लहान होऊन प्रकाशाचा दिवस मोठा होऊ लागतो. जणू काही निसर्गच आपल्याला सांगतोय, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची हीच खरी वेळ आहे. आपल्या पुराणात एक भारी गोष्ट आहे. सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांचं एकमेकांशी फारसं पटायचे नाही, जसं कधी कधी आपलंही होतच की. पण संक्रांतीचा दिवस असा असतो जेव्हा सूर्यदेव स्वतःचा सगळा राग गिळून आपल्या मुलाच्या म्हणजे शनीच्या घरी म्हणजे मकर राशीत त्याला भेटायला जातात. विचार करा, जेव्हा देव स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून नाती जोडतात, तर आपण माणसं का मागे राहायचं? म्हणूनच हा दिवस जुने वाद विसरून नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. आता तुम्ही म्हणाल, मिताली, थंडीतच तिळगुळ का? अहो, त्यामागे एक सिक्रेट आहे. बाहेर कडाक्याची थंडी असते, त्यामुळे आपल्या शरीराला उबदार राहण्याची गरज असते. तीळ शरीरात उष्णता आणि स्निग्धता म्हणजे ऑइल किंवा मॉइश्चर देतात, तर गुळ इन्स्टंट एनर्जी देतो. म्हणजेच हे लाडू फक्त गोड नाहीत, तर ते आपली इम्युनिटी बूस्टर आहेत. मला ह्या सणातली सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तो एक जादुई मंत्र, तिळगुळ घ्या, गोड बोला. ह्या एका वाक्यात किती ताकद आहे ना. वर्षभर आपल्याकडून कळत नकळत कुणाचं मन दुखावलं असेल, कुणाशी अबोला धरला असेल, तर तो तोडण्याची ही गोल्डन संधी असते. समोरच्याच्या हातावर तिळगुळ ठेवायचा आणि डोळ्यात बघून स्मितहास्य करायचं. सगळा राग तिथेच वितळून जातो. तर मित्रांनो, यंदाची संक्रांत फक्त व्हॉट्सअपवर विश करून साजरी नका करू. ज्यांच्याशी बोलणं बंद आहे त्यांना फोन करा, भेटा आणि मनापासून गोड बोला. कारण शेवटी नात्यातला ओलावा आणि शब्दांतला गोडवा हेच तर आपलं खरं धन आहे. आयुष्याच्या आकाशात यशाचा पतंग उंच उडू दे आणि आपल्या नात्यातला गोडवा तिळगुळासारखा असाच टिकून राहू दे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप आणि गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला.